जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील रांगले मातृत्व प्रबोधिनीच्या ऑनलाईन सेशनमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे. तर आपण मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की ऑनलाईन मोबाईलने फॉर्म कसा भरावा. आता तुमची जी समस्या होती मित्रांनो की सर फोटो अपलोड करत असताना आपण साईज कमी कशी करावी मोबाईलच्या माध्यमातून, त्या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला PDF कसं तयार करतात, साईज कमी कशी करतात, फोटो कुठून काढायचं, कशा पद्धतीने करायचं, ही संपूर्ण A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आता हे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर तुम्ही आता सुरू केलाय तर ठीक आहे. आता या ठिकाणी काय करणार, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर तुम्हाला दोन ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे, जे तुम्हाला नंतर पण कामी येणार. पहिला आहे बघा, तर पहिला जो ॲप असणार आहे डॉक्युमेंट स्कॅनर म्हणून ॲप असणार आहे, आणि दुसरं असेल पिक्सल लॅब. हे दोन ॲप तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या. याच्यानंतर आपण जाऊया की आपल्या फॉर्ममध्ये काय रिक्वायरमेंट आहे ते आपण बघूया. या ठिकाणी बघा, फॉर्ममध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बघा, दस्तऐवज अपलोड करा. या ठिकाणी आपला घोडा अडलेला होता. आता आपण काय करूया, या ठिकाणी बघूया. तर स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना या ठिकाणी दिला आहे. जशी माहिती या ठिकाणी दिली आहे तशी सेम तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे हातानं. कुठं? कोऱ्या कागदावरती तुम्हाला पेननं लिहून घ्यायचे, त्याच्या खाली सही करायची आहे. सही केल्यानंतर हा डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी लावायचा आहे. लावायचं म्हणजे कसं, तर कलर शाई लावायची बरं का, नाही तर नुसता अंगठा लावणार. तर त्याचे ठसे तुम्हाला उमटवायचे आहे. त्याच्यानंतर छायाचित्र, त्याच्या छायाचित्र म्हणजे फोटो, सिग्नेचर आणि आयडेंटिटी प्रूफ, आणि त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन, हे चार तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर आपण बघूया की तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने अपलोड करता येईल. तर पहिल्यांदा बघा, तुमचा जो फोटो असेल 17 KB ते 51 KB आतमध्ये असायला पाहिजे, जेवढे फोटो आहेत. आणि तुमच्या स्वाक्षरीच्या फोटो सुद्धा 17 KB ते 51 KB मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड जो असणार आहे तो तुमच्या 30 KB ते 500 KB मध्ये असणार आहे, आणि याची तुम्हाला PDF अपलोड करायची. इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्व हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र द्या असेल तर ते तुम्हाला JPG फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला साईज वाढवून दिली आहे, 17 KB ते 500 KB पर्यंत चालू शकणार आहे. ठीक आहे. आता ही तर झाली बेसिक माहिती. आपल्याला सर्वात महत्त्व हे तर आपलं, तुम्हाला सर मला पण माहिती आहे, परंतु तुम्हाला आता फोटो साईज कमी कसं करणार ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण जाऊया, आपल्या गॅलरीमध्ये फोटो असणार आहे. तुम्ही आपल्या मोबाईलनं फोटो काढू शकताय, सेम जसं आपण काढतोय. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा तुम्ही जसा फोटो घेतला, डेमो म्हणून घेतोय मी, तर या फोटोला तुम्ही सेंड करायचं. खाली इथं ऑप्शन येणार सेंड. सेंड केल्याच्या नंतर खाली खूप सारे ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत, कुठं पाठवायचं आहे बघा. तर या ठिकाणी तुम्हाला खाली पिक्सल लॅब बघा, या ठिकाणी तुम्ही बघितलं तर पिक्सल लॅबला हा फोटो आपल्याला पाठवायचा आहे. तर पिक्सल लॅबमध्ये हा गेल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस इथं ओपन होताना दिसेल. आता या ठिकाणी मी काय करणार, तुम्ही क्रॉप करू शकताय, कमी जास्त करू शकताय. तर आपण या ठिकाणी नाही केलं तरी चालेल, असं आपण केलं. आता असं क्रॉप केल्याच्या नंतर तुमचा फोटोचा साईज कमी होत नाही. या ठिकाणी 3 डॉट दिसत आहेत, या 3 डॉट वरती आपण जाऊया, आणि इमेज साईज दिलेला आहे. या ठिकाणी इमेज साईज वरती आता आपण जाऊया, आणि या ठिकाणी बघा खाली तुम्हाला हाईट आणि विड्थ दिलेली आहे, म्हणजे रुंदी आणि लांबी, उंची दिलेली आहे. तर या ठिकाणी रुंदीच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, तर रुंदीच्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे 240. ठीक आहे. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे 240, किंवा तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमचा फोटो कसा आहे त्यानुसार तुम्हाला इथनं साईज कमी जास्त करता येईल. आता इथं आपली साईज कमी झाली आहे 240 आपण केल्याच्या नंतर. मग या ठिकाणी बघा 2 डॉट, या ठिकाणी प्लसच्या बाजूला तुम्हाला हा एक बॉक्स दिसतोय, याच्यावर तुम्ही टिक करा. याच्यावर टिक केल्याच्या नंतर सेव्ह इमेज येणार आहे, सेव्ह इमेजमध्ये जा. त्याच्यानंतर सेव्ह कुठं करायचं, तुम्हाला गॅलरीमध्ये हवी आहे फोटो, तर गॅलरीमध्ये तुम्ही सेव्ह करा. आता हा जो फोटो असणार आहे, हा फोटो तुमचा गॅलरीमध्ये गेलेला असेल. ठीक आहे. आता आपण बघूया गॅलरीमध्ये गेलेला फोटो बरोबर आहे का ते आपण चेक करूया. तर ठीक आहे, या ठिकाणी बघा गॅलरीमध्ये अल्बममध्ये हा जो फोटो आपण सेव्ह केलेला आहे त्याची आपण साईज बघूया किती आहे. डिटेलमध्ये बघा 3 डॉट असतात खाली, यातनं तुम्ही डिटेल बघू शकता फोटोचं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 45K मध्ये हा फोटो तयार झालेला आहे. ठीक आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला सही सुद्धा रिसाईज करायची असेल तर सही तुम्ही कुठेतरी कागदावरती कोऱ्या केलेली असेल, जसं की मी तुम्हाला या ठिकाणी केलेली सही दाखवणार आहे. ठीक आहे. आता तुमच्या समोर मी काय करतोय, तर कॅमेऱ्यातनं एक सहीचा फोटो काढतोय. तर या ठिकाणी बघा आपण फोटो काढलेला आहे बघा. सेम तुमच्या कागदावरती सही करा, आणि त्या सहीवरती सहीचं काय करा, फोटो काढा. आता फोटो काढल्याच्या नंतर अशा प्रकारे गबाळासारखं आपल्याला अपलोड करायचं नाहीये. आता जो फोटो तुम्ही काढलेला असेल त्याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी बघा एडिट नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल, एडिट वरती क्लिक करा. आता सही आपली अशी व्यवस्थित तुम्ही क्रॉप करून टाकायची. या ठिकाणी क्रॉप येणार आहे. आता या ठिकाणी मी क्रॉप केलं बघा, या ठिकाणी असं आपण क्रॉप करून टाकू. या ठिकाणी आपल्या जेवढी सही आहे तेवढी सही आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपण ओके केलं, क्रॉप झालं, सेव्ह झालं. आता हे सेव्ह कुठं होणार, तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार. आपण बघूया सेव्ह झालेली आहे का. या ठिकाणी बघा सेव्ह झालेलं तुम्हाला दिसणार आहे. बघा आता सेव्ह कुठं झालंय आपण ते बघूया. तर गॅलरीमध्ये तुमचं सेव्ह झालेलं असेल बघा.
तर या ठिकाणी अल्बममध्ये आपण जाऊया. या ठिकाणी सही जी असेल ही सेव्ह झालेली आहे या पद्धतीनं. परंतु आपल्याला 17 KB ते 51 KB मध्ये सही हवी आहे. तर आपण या ठिकाणी डिटेल चेक करून घेऊया. तर या ठिकाणी बघा 695 KB मध्ये आहे. म्हणजे हा जो फोटो असेल म्हणजे ही सिग्नेचर आपली चालणार नाही आहे. मग सेम काय करणार, सेंड करा. कुठं सेंड करणार, पिक्सल लॅबला सेंड करून टाका. आता पिक्सल लॅब कुठं आहे, या ठिकाणी खाली तुम्हाला मिळेल. पिक्सल लॅबला आपण सेंड केला हा फोटो. ठीक आहे, ओके केलं. आता ओके केल्याच्या नंतर तुम्हाला येणार या ठिकाणी विचारणार की काही तुम्हाला आणखी क्रॉप वगैरे करायचं आहे का, तर नाही करायचं, आपण ओके करून टाकू. आता याची साईज तुम्हाला कमी करायची आहे बघा. तर याची साईज कमी करत असताना तुमची जी विड्थ आहे ती किती ठेवणार माहिती आहे का, तरी जवळजवळ 280च्या दरम्यान ठेवून टाका. आणि या ठिकाणी आपण काय करूया, त्याला 150 करून टाकूया. ठीक आहे, म्हणजे उंची कमी पाहिजे आपल्याला, किंवा तुम्ही 100 जरी ठेवलं तरी चालेल. आता बघा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा फोटो, आता सेम याला कुठं घेऊन जायचं आहे आपल्याला, गॅलरीमध्ये. आपण याला गॅलरीमध्ये घेऊन जाऊया, सेव्ह गॅलरी. ओके, आता हा फोटो असेल गॅलरीमध्ये गेलेला असेल. आपण गॅलरीमध्ये गेले का चेक करूया. तर या ठिकाणी बघा तुम्हाला फोटो आलेला दिसणार आहे गॅलरीमध्ये. हा बघा, हा तुम्हाला गॅलरीमध्ये फोटो आलेला दिसणार आहे. आता आपण याची साईज चेक करून घेऊया. डिटेल बघा, तर डिटेलमध्ये 15 KB. 15 KB म्हणजे खूप कमी झालं आहे. आपल्याला 17 KB पाहिजे. ठीक आहे, मग त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, तर त्याला तुम्ही सेट करू शकताय, काही अडचण नाही. ठीक आहे, तर आपण परत एकदा हा जो मागचा फोटो होता त्याला आपण हे करून टाकूया, पुढं घेऊन जाऊया. कुठं, पिक्सल लॅबमध्ये घेऊन जाऊया. परत तुम्हाला करून दाखवतोय. बघा या ठिकाणी आपण काय केलं, 300 आणि 150 मध्ये आता ट्राय करून बघूया आपण किती होतंय ते आपण बघूया. तुमच्या समोरच मी करून बघतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त इथनं तुम्ही करू शकता. आता सेव्ह करूया, आपण सेव्ह गॅलरी करूया. सेव्ह केल्याच्या नंतर तुमच्या गॅलरीमध्ये गेलेला असेल फोटो. आता या ठिकाणी आपण बघूया की आपला फोटो आलेला आहे का, आता आलेला आहे बघा. तर या ठिकाणी आपण चेक करूया डिटेल. पहिल्यांदा डिटेल चेक करून टाका की तुमचा जो फोटो असेल तो 51 KB मध्ये तयार झालेला आहे का. तर बघा या ठिकाणी 21 KB आहे, म्हणजे हा फोटो बसणार आहे 17 KB ते त्या दरम्यान आपला फोटो बसणार आहे. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला आता फोटो झालाय आपलं, सेट झालेला आहे. पहिल्यांदा सेट करून टाकायचं, फोटो आणि सिग्नेचर सेट झालेले आहे. आता आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन पण सेट करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर का हा कॅम स्कॅनर ॲप तुम्ही पाहिलं, त्याच्यातनं सरळ तुम्ही तो फोटो काढू शकताय. आता यात आपण गेलो. ठीक आहे, आता यात गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं बघा. आता हा जो कॅमेरा आहे किंवा फोटो जर तुम्ही याच्यात काढला असेल, पण मी सजेस्ट करेल कॅमेऱ्यातनं डायरेक्ट काढा तुम्ही फोटो. आता याच्यात आपण गेलो. आता याला आपण काय करूया, तर स्वयं घोषणापत्र हा अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. ती असं काय करा, तुम्ही फोटो काढून टाका. ठीक आहे, जसं का मी या ठिकाणी तुम्हाला फोटो काढून दाखवतोय. आता फोटो काढल्याच्या नंतर तुम्ही याला व्यवस्थित सेट करू शकताय. मी याच्यासाठी हे म्हणतोय की याच्यातनं एकदम क्लॅरिटी, स्कॅनर सारखी तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे. आता याला कंटिन्यू करा, राईट करा, क्लिक करा. ठीक आहे, आता हे क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे सेल्फ डिक्लेरेशन आहे, तर याची आपल्याला इमेज अपलोड करायची आहे. आणि इमेज किती पाहिजे, तर 17 KB ते 500 KB पर्यंत चालणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं, त्यालाच तुम्ही सरळ सेव्ह केलं तरी 250 KB दरम्यान हे तयार होणार आहे. आता हे बघा, आता तुम्ही सेव्ह केलं तर सेव्ह कुठं करणार आहात, तर सेव्ह तुम्हाला इथं दाखवेल की इंटरनलमध्ये करा. आता JPG मध्ये आपल्याला पाहिजे. हे सेल्फ डिक्लेरेशन जे असणार आहे हे JPG मध्ये हवं आहे. आणि तुमचं जे काही आयडेंटिटी कार्ड आहे म्हणजे तुमचं ओळखपत्र जे असणार ते PDF मध्ये हवं आहे. या ठिकाणी तुम्ही PDF तुम्हाला विचारलं जाणार. या ठिकाणी बघा आपण इथं सेव्ह करूया. आता सेव्ह केल्याच्या नंतर यूज दिस फोल्डर येणार, त्याच्यामध्ये आपण काय केलं, सेव्ह केलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो हे सर्व करू शकताय. आता आपण जाऊया आपल्या याच्यावरती, आपण जे केलेलं आहे ते अपलोड होतंय का ते आपल्याला इथं बघता येईल. तर या ठिकाणी आपलं हे फॉर्म ओपन होणार आहे बघा. हे ओपन झालं. आता आपल्याला काय अपलोड करायचं बघा, तर सुरुवातीला तर बघा या ठिकाणी आता आपण काय करूया, फोटो अपलोड करूया. आपण जो फोटो तयार केलेला होता, तर या ठिकाणी तुम्ही असं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ब्राउझर आणि कॅमेरा येणार. तर या ठिकाणी ब्राउझरमध्ये जावा. ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला हा फोटो येणार. या ठिकाणी आपण जो केलेला होता बघा, या ठिकाणी दिसतोय फोटो हा. तर या फोटोची साईज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे बघा, 45 KB मध्ये तयार झालेला आहे. तर याला आपण ओके करूया. ओके केल्याच्या नंतर तुमचा फोटो सक्सेसफुल झालेला असेल. हा तुम्हाला स्वाक्षरी अपलोड करायची आहे. सेम सेम पद्धतीने तुम्हाला स्वाक्षरी पण अपलोड करता येईल. तर आपण आता स्वाक्षरी ही काय बघा, आता तुम्हाला किती KB मध्ये पाहिजे होती, तर 17 KB. आता 21 KB मध्ये आपली स्वाक्षरी तर तयार आहे. तर आपण ही स्वाक्षरी आपण अपलोड करूया. स्वाक्षरी अपलोड तुम्हाला झालेली दिसणार आहे. आता पुढं काय विचारलंय, आयडेंटिटी प्रूफ PDF म्हणजे 30 KB ते 500 KB पर्यंत चालणार आहे. तर या ठिकाणी मी स्कॅन करून ठेवलं होतं. कॅम स्कॅनरनं PDF कसं तयार करतात ते मी तुम्हाला दाखवलं होतं. आता या ठिकाणी आपण मीडियामध्ये जाऊया. मीडिया पॅकर म्हणून येणार या ठिकाणी.
मग इथं तुम्ही बघितलं, तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसणार, तर फाईल मॅनेजर दिसेल. या फाईल मॅनेजरमध्ये तुम्हाला जिथं तुमची फाईल असेल ती फाईल तुम्हाला इथं शोधायची आहे. ठीक आहे, जसं का आता मी या ठिकाणी डाउनलोडमध्ये एक फाईल टाकलेली होती. डाउनलोड कुठे गेलं, डाउनलोडमध्ये एक फाईल मी टाकलेली होती बघा. या ठिकाणी डाउनलोड आहे, याच्यामध्ये एक फाईल मी अपलोड केली होती मगाशी. तर ही आहे बघा डॉक्युमेंट, हां ही फाईल. तर ही फाईल बघा मी फाईल साईज केलेली होती. तू कॅम स्कॅनर तुम्ही जर केलं तर तुम्हाला ती फाईल रिसाईज करायची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र आपण आत्ताच केलेलं होतं. या ब्राउझरमध्ये जा, त्याची इमेज असणार आहे. आता ही इमेज तुम्हाला कुठं दिसेल, तर हे बघा आपण हे केलं होतं आहे ना, तर हे सुद्धा अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर ही जे चेकबॉक्स आहे, या चेकबॉक्सला तुम्ही काय करा, टिक करा आणि पुढं शो प्रिव्ह्यू करा. म्हणजे शो प्रिव्ह्यू म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला जे काही फॉर्म भरलेला असेल तो फॉर्म तुम्हाला असा दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला चेक करता येईल. हा फॉर्म एडिट सुद्धा तुम्हाला करता येतो. जर का तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तरी तुम्हाला या ठिकाणी एडिट करता येणार आहे. ठीक आहे. आणि जर का तुम्ही पेमेंट केलं तर पेमेंट केल्यानंतर मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारे एडिट करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आता आपण काय करूया, आपलं फॉर्म बरोबर आहे असं गृहीत धरून प्रोसीड टू पेमेंट आपण करूया. आता पेमेंट प्रोसीड करण्याच्या आधी तुम्हाला असं काही विचारलं जाणार आहे बघा, परीक्षा शुल्क भरा. मग तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे. मग तुम्ही जर का होय केलं तर होय केल्याच्या नंतर तुम्हाला हे ऑप्शन येणार आहेत बघा. आता ऑप्शन काय आहेत बघा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI, त्याच्यानंतर QR कोड, या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रकारे पेमेंट भरता येईल. तर मला वाटतं मित्रांनो तुम्हाला खूप मदत झाली असेल की साईज कशी कमी करावी आणि फॉर्म कसा भरावा या संदर्भात मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सर्वांना सहकार्य करा. ओके, धन्यवाद.